काय करायला लागते कृती आधी? आधी आपण चॉकलेट घेऊया. बरं, चॉकलेट सिरप. हा, चॉकलेट सिरप. तुम्ही चॉकलेट बारला पण घेऊ शकता. बरं, ते पण थोडंसं गरम पाण्यात जर मेल्ट केलं हां तर ते पण चालेल. बरं, चॉकलेट क्यूब किंवा चॉकलेट बार पण तुम्ही घेऊ शकता. आणि समजा बाजारात रेडीमेड मिळतं तेच एखादं चॉकलेट आपण मेल्ट करून वापरलं तर ते वापरलं तरी चालेल. बरं, ठीक आहे. म्हणजे समजा कधी कधी आपल्या आवडती एखादी असते की नाही चॉकलेटचं, तर म्हणून विचारलं मी. हो, तेही चालतं. बरं, पुढे काय करायचं? आपण थोडंसं याच्यामध्ये पुदिनाचे जे आहे बरं, ते टेस्टसाठी आपण घालणार आहोत. मुलं तर असं पुदिना खात नाही, पण तुम्ही जर असं काहीतरी त्यांना मिल्कशेक वगैरे मध्ये बनवून दिलं तर ते नक्कीच पुदिनाचा फ्लेवर त्यांना आवडतो. बरोबर. आणि त्यात आईस्क्रीम असेल तर ते अवॉइड पण नाही करणार. तेच म्हणणार होतं, आता आईस्क्रीम असल्यावर मग काय आपण त्याच्यात शेपू जरी घालून दिला तरी लोकांना आवडेल, मुलांना. हो, तुम्हाला याच्यात थोडंसं आईस्क्रीम घातलं. पुढे थोडंसं साखर घालायची वरून वेगळी. साखर आपल्याला थोडी चवीपुरती, कारण त्याच्यात आईस्क्रीम पण आहे आणि चॉकलेट पण आहे. बर. आणि दुधाचं काही प्रमाण आहे? नाही, आपल्याला जितके ग्लास बनवायचे त्याप्रमाणे आपण. बर, ठीक आहे. मला आपण आता ब्लेंड करून घेऊया. बर. वा, आता पुढे काय करायचं? तर आपण ह्याला थोडं डेकोरेशन पार्ट घेऊया. बरं, म्हणजे आपलं कृती ऑलमोस्ट संपली आहे का? हो, ऑलमोस्ट संपली. अरे वा, म्हणजे छोट्याशा साहित्यात कमी कृतीमध्ये रेसिपी तयार. आपण थोडंसं पहिला ग्लास डेकोरेशन करूया. बरं, पण असं डेकोरेशन तुम्ही जर केलं ना आणि ते घरात सर्व केलं ना, की आपल्याला एक बाहेर खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो ना, तसं आपल्याला काहीतरी फील होतो, हो की नाही? कारण हल्ली मुलांना बाहेर जातात तर त्यांना असं पाहिजे असतं की काहीतरी डेकोरेशन पार्ट हवा असतो आणि टेस्ट मध्ये पण थोडंसं असं घरच्यासारखं नाही, थोडंसं. बरोबर. हे तुम्ही पाहिलं का? हे काळजीपूर्वक बघा. ह्याच्यामध्ये काही असं विशेष नाही केलं, त्याला एक रॅन्डम शेप दिला जेणेकरून ते दिसायला छान दिसेल, हो की नाही? फार आवडलं मला हे. काय करायचं पुढे आता? ह्याच्यामध्ये आपण जे ब्लेंडर केलंय वा, आपण जे मगाशी मिश्रण करून घेतलं चॉकलेट सिरप सोबत ते आपण ह्याच्यात घातलंय. पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपण थोडा सब्जा टाकायचा. पोटासाठी फार चांगला असतो नाही का सब्जा? हा, फार चांगला असतो. बरोबर. आणि हा तुम्ही असा साधा मिल्कशेक बरोबर वगैरे जरी खाल्ला. क्या बात है. रेडी. आणि त्याला वरती आता आपण आईस्क्रीम टाकायचं. हो, अरे हा, आईस्क्रीम राहिले नाही का अजून? क्या बात है. तयार. थोडं ह्याला आपण गार्निश करूया. बरं, पुदिन्याचं पान लावून. फॅन्टास्टिक. पटकन तुम्ही लिहून घ्या चॉकलेट मिंट साठी लागणारं साहित्य आणि कृती. चॉकलेट मिंट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पुदिन्याची पानं, दूध, व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट सिरप, साखर आणि सब्जा. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये चॉकलेट सिरप घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं, व्हॅनिला आईस्क्रीम, साखर आणि दूध घालून हे मिश्रण ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यावं. मॉकटेल ग्लासच्या तळाशी चॉकलेट सिरप लावावं, त्यामध्ये दूध आणि आईस्क्रीमचं मिश्रण घालावं, त्यात वरून सब्जा आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालावा. पुदिन्याच्या पानांचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.